नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। आज आहे 12 जानेवारी 2025। नवीन वर्षात आपण पदार्पण केलेलं आहे आणि या नवीन वर्षाच्या पावन मुहूर्तावर आपण एका नवीन फ्लाइट जर्नीला सुरुवात करत आहोत। या वर्षीची आपली पहिली फ्लाइट जर्नी असणार आहे आणि ती नव्या एअरलाईन सोबत, ती म्हणजे थंबनेल टायटलवरून आपल्याला समजलं असेल, स्टार एअर सोबत आजचा हा आपला प्रवास असणार आहे। आता सध्या आपण पाठीमागचे हॉटेल बघताय फ्लोरेन्स, इथं मी थांबलोय। समोर इथून बरोबर 1 किलोमीटर आहे आपलं रेल्वे स्टेशन नांदेडचं आणि तिथून इथं आलं की हे हॉटेल आहे। हॉटेल जबरदस्त आहे। आपण प्राइस रेंज बघितली तर 1900 ते 2000 पर्यंत आपल्याला MMTवर डील भेटून जाईल, पण फॅमिलीसोबत आला तर वर्थ आहे एकदम। तर जरूर आपण जर इथं आला तर मी रेकमेंड करेल या हॉटेलमध्ये आपण स्टे करा। चला आता जाऊयात। आता रिक्षा वगैरे बघायची आपल्याला, कारण की स्टेशनपासून पुढे 5 ते 6 किलोमीटर आपलं एअरपोर्ट आहे। तर इथून आता काही आयडिया नाही मला की किती रुपये लागतील म्हणजे आपल्या रिक्षाने जायचं म्हणलं तर बघूयात। जे काय होईल एक्सपिरियन्स शेअर करणार आहे आपल्यासोबत। आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, नोटिफिकेशनची बेल दाबली नसेल तर जरूर दाबा। आणि हां, इंस्टाग्रामला आपण मला फॉलो करू शकता। इन्स्टा आयडी आहे पुणेरी.हमसफर। समोरच्या या रस्त्याने आपण चालत आलो आहे। हा इथे एक सिग्नल लागतो, या सिग्नलपासून सरळ गेला की आपल्याला समोर आहे रेल्वे स्टेशन। आणि हा जो रस्ता नाही, या रस्त्याने आपल्याला गुगल मॅपवर जर बघितलं तर इथून आपल्याला 7 किलोमीटर आहे एअरपोर्ट। आता बघूयात इथून रिक्षा वगैरे विचारू रिक्षावाल्याला किती घेतोय, कारण की ओला उबेर काही चालत नाही इकडे। एअरपोर्टला जायचं होतं। किती लांब आहे इथं? राजकॉर्नर किती लांब आहे? 3 किलोमीटर आहे। तर लगेच 2 मिनिटातच आपल्याला रिक्षा भेटली आहे। शेअरिंग रिक्षामध्ये चाललो आहे राजकॉर्नरपर्यंत। तिथून म्हणजे इथून जे अंतर आहे सिग्नलपासून 3 किलोमीटर अंतर आहे आणि मग पुढून राहते 4 किलोमीटर राहील। मग तिथून आपल्याला दादा बोलले की तिथून आपल्याला इझिली गाडी भेटून जाईल रिक्षा। तर चला, रिक्षा आपली या मार्गाने आली आणि बरोबर हा राज कॉर्नर आहे आणि समोरचा हा जो रस्ता जातो ना सरळ जातो एअरपोर्टकडे। इथून बरोबर 4 किलोमीटर आहे। 3 किलोमीटर आपण इथपर्यंत आलो। 20 रुपये दिले रिक्षावाल्याला। एक नंबर काम झालं 20 रुपयामध्ये। फक्त गुगल मॅपची मदत घेतली, ॲक्झॅक्टली रस्ता माहीत झाला आणि त्याच्यामुळे त्या भरोश्यावर आलो। तर गुगल मॅप जास्त 90% काम करतो आणि 10% आपण इतरांना विचारू शकता। तर अशा काही ट्रिक्स आहेत ज्या मी यूज करतो ट्रॅव्हलिंग एकटा ज्यावेळेस करत असेल तर। चला, समोर आता या साईडला रिक्षा दिसतं, ते त्या साईडला जावं लागेल आपल्याला एअरपोर्ट। बसा की। तर चला, फायनली आपल्याला ही रिक्षा भेटलेली आहे। या रिक्षाने आपण चाललोय। तर दादा बोललेत 50 मध्ये सोडतो एअरपोर्टच्या आतमध्ये। आता जसं 4च किलोमीटर आहे पण ठीक आहे। आता समोरचा जो रिक्षावाला आहे ना तो सोडून गेला मला इथं। ॲक्च्युली आहे ना रस्त्यापासून आहे ना हार्डली अर्धा किलोमीटर पण नाही आहे एअरपोर्ट, आणि 4 किलोमीटरसाठी जर आतमध्ये जरी आले तर 30 रुपये होतं, पण त्यांनी 50 घेतले। पहिल्यांदा 80-100 म्हणत होता, पण ठीक आहे आता 20 रुपये जास्त गेले। पण आपण लक्षात ठेवा, जर त्या राज कॉर्नरपासून येत असेल तर 30 रुपयामध्ये 20 रुपयामध्ये आपण त्या कॉर्नरला सोडतात एअरपोर्ट, जिथून रस्ता आतमध्ये येतो। अर्धा किलोमीटर आहे, तिथून आपण चालत इझिली येऊ शकता। तर आपले पैसे वाचतील। इथं माझे 20 रुपये एक्स्ट्रा गेलेत। तर ठीक आहे, तर जाऊयात। हे या प्रकारे आहे, आपण बघताय एअरपोर्ट। चला, महाराष्ट्रातलं आणखी एक एअरपोर्ट आपल्याला पाहायला मिळते, श्री गुरु गोबिंद सिंग जी हवाई अड्डा नांदेड। डिपार्चर गेट्स आणि हे प्रस्थान गेट्स। तर बघूयात आता स्टार एअरची इथं फ्लाईटचं काउंटर आहे समोर। मॅडमला विचारत जाऊन ओपन तर आहे। सकाळचं वातावरण मस्त झालं आहे, पण आहे ना एअर क्लिअर नाही आहे, लेट नाही झाली पाहिजे फ्लाईट। हॅलो, आय नीड टू हॅव बोर्डिंग पास। ओके, थँक्यू। फायनली मंडळी बोर्डिंग पास घेतला आहे। बोर्डिंग पास सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दाखवतो। फिजिकल बोर्डिंग पास आहे। जर आपण ऑनलाईन वेब चेक इन नाही केलं तर आपल्याला फिजिकल बोर्डिंग पास घ्यावा लागतो। जर ऑनलाईन केलं तर आपल्याला मोबाईलवरच येऊन जातो बोर्डिंग पास। आणि समोर आपलं काउंटर आहे या साईडला। इकडे जर आपण बघितलं स्टार एअरचं काउंटर आहे, त्याच्या शेजारीच फ्लाय स्मार्टचं आहे, पण तिथं काय कोणी नाही आणि फ्लाईट पण नाही त्याची। तर मला माहीत नाही फ्लाय स्मार्टची फ्लाईट इथून ऑपरेट करते की नाही। तर कुणाला माहीत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा। आता बाहेरच्या साईडला इथं वेटिंग हॉलमध्ये बसलो आहे। आता सिक्युरिटी चेक इन करायचं। सिक्युरिटी चेक इन झाल्यानंतर मग आपण आतमध्ये जाऊयात। सिक्युरिटी चेक इन झालं आहे मंडळी, मोजून 5च मिनटं लागले, जास्त टाईम लागला नाही आपल्याला, कारण की माझा पहिलाच नंबर होता। पण फ्लाईटमध्ये आज जबरदस्त गर्दी आहे। फ्लाईट कशी राहणार आहे माहिती नाही, कारण की छोटी आहे, मोठी आहे, मीडियम साईज आहे, काहीच माहिती नाही। आता आल्यावरच समजेल। आणि स्टार एअरचं एकच काउंटर आहे, त्याच्या व्यतिरिक्त फ्लाय स्मार्टचं एक काउंटर आहे, पण तिथं कोणीच नव्हतं कारण फ्लाईट पण नव्हती तिथं। तर मी आधी पण सांगितलं आपल्याला की जर आपल्याला माहिती असेल फ्लाय स्मार्टचं चालते का इथून फ्लाईट्स, ऑपरेट होती आहे का असेल तर मला कमेंट करा। आता सध्या आपण थांबलो आहे बघा समोर या साईडला, असं काही नजारा आहे आतमधला डिपार्चर गेट।
एअरपोर्टवर आलो होतो ना त्यावेळेस ना क्लाउड खूप होते, त्यामुळे मला भीती वाटत होती की फ्लाईट डिले होती की काय. पण आता आहे ना वेदर क्लिअर झालं ऑलमोस्ट. आणि जर आपल्याला फ्लाईटचं रेग्युलर टायमिंग वगैरे फ्लाईट कशी चालते आपली हे बघायचं असेल तर Radar24 म्हणून ॲप आहे, त्या ॲपवर आपण जाऊन बघू शकता. जसं आपलं व्हेर इज माय ट्रेन ट्रेनसाठी असतं ना ट्रॅकिंगसाठी, जवळपास तसंच आहे. तर मी आपल्याला दाखवतो त्याच्यामध्ये कसं ऑपरेट होतं ते. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघताय हे ॲप ओपन झाल्यावर असं काही याचा इंटरफेस आहे. त्यानंतर इथे मी फक्त एअरपोर्टचं नाव टाकतो आहे नांदेड. जे टाकलं की आपल्याला नांदेड एअरपोर्ट येते. त्याच्यावर आपण क्लिक केलं की याच्यानंतर आपल्याला इथे भरपूर सारे ऑप्शन्स येतात. तर आता मी सगळ्यात पहिल्यांदा शो डिपार्चर बोर्ड म्हणून हे याच्यावर क्लिक करतो आहे. ठीक आहे, मग इथून जे डिपार्चर आहेत कुठले कुठले फ्लाईट्स आहेत ते आपल्याला दिसतात आहे बघा. सकाळी 10 वाजता गाझियाबादला चाललं आहे, आपण ज्या फ्लाईटनी चाललो आहे ते आहे अहमदाबादसाठी. त्याच्यानंतर 5:30ला संध्याकाळी हैदराबाद आहे, मग बँगलोरू आहे, पुणे, अशा प्रकारचं याचं आजचं शेड्यूल्ड आहे. तर आता आजची जी फ्लाईट आहे आपली त्याच्यावर आपण क्लिक करूयात. सगळ्यात पहिल्यांदा इथे बघताय आपण स्टार एअर. आता फ्लाईट इन्फोमध्ये जाऊयात. फ्लाईट इन्फोमध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्व डिटेल्स येते की आजची जी तारीख आहे, आज आपली फ्लाईट जाणार आहे. याच्या आधी कधी गेली होती, जानेवारी 9 तारखेला. तर 9 तारखेला, त्यानंतर 7 तारखेला, 6 तारखेला ह्या फ्लाईट डिपार्चर झालेली आहे इथून नांदेड ते अहमदाबाद. आता आपण जर 9 तारखेवर क्लिक केलं तर आपल्याला समजेल फ्लाईट बरोबर ऑन टाईम डिपार्चर झाली होती 10 वाजून 15 मिनिटांनी आणि तिचं अरायवल पण सेम टाईमला झालं होतं. त्यानंतर आता परत मी आहे ना 7 तारखेवर क्लिक करतो. 7 पण आपण बघताय. 7ला जर आपण बघितलं तर हिचं शेड्यूल डिपार्चर होतं. आपण बघता 10 वाजून 15 मिनटं, पण ॲक्च्युअल डिपार्चर झालं हे 10 वाजून 5 मिनटं, लवकर झालं. आणि फ्लाईटचं ड्युरेशन टायमिंग होता 1 तास 12 मिनटं आणि लँडेड ॲट 11:18 AM म्हणजे 11 वाजून 18 मिनटांनी ही सकाळी लँड झाली. अजून एक दाखवूयात फ्लाईट इन्फो. त्यानंतर आपण जाऊयात 6 तारखेला आणि 6 तारखेला पण आपल्याला दिसते की शेड्यूल डिपार्चर, ॲक्च्युअल डिपार्चर सर्व डिटेल्स दिलेले आहेत. यामुळे आपण आपल्या फ्लाईटचा अंदाज लावू शकता. आणि आपल्या फ्लाईट एअरक्राफ्टचं जे मॉडेल आहे ते एम्बरर E175 LR हे आहे. आणि फ्लाईट दिसते अशी या प्रकारे. समोर आपण बघताय जेंट्स टॉयलेट. टॉयलेट एकदम साधंच आहे. आणि समोर आपण बघताय अमृत कॅफे म्हणून आहे एअरपोर्टमध्येच. इथं आपल्याला चहा, कॉफी वगैरे, सलाड, सँडविचेस, बर्गर वगैरे हे सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. प्राइजेस आपण बघताय या प्रकारे आहे. 9 वाजून 23 मिनटं झाले आणि समोर स्टार एअरचे एअरक्राफ्ट आलेलं आहे. आपण पाहू शकता एअरक्राफ्ट खूपच मोठं आहे. मंडळी, समोरची जी फ्लाईट आहे ना ती चालली आहे गाझियाबादला आणि या फ्लाईटचा टायमिंग आहे 10 वाजताचा. आपली जी फ्लाईट आहे ती 10:15 वाजताची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एअरपोर्टवर एंट्री केली होती ना त्यावेळेस एवढी गर्दी बघितली, म्हणलं आपल्याच फ्लाईटमध्ये एवढी गर्दी आहे काय. हे सर्व सिख धर्मी आहेत ना, हे ह्याच फ्लाईटने गाझियाबाद करत अमृतसरला चाललेत. कारण की ही फ्लाईट डायरेक्ट अमृतसरला जाणार आहे. हिचा गाझियाबादला स्टॉप आहे. गाझियाबाद आणि अमृतसरला जाणारी फ्लाईट रेडी झाली आहे टेक ऑफला. आणि आपली पण फ्लाईट आलेली आहे. त्याच्या पाठीमागे आपण पाहू शकता अहमदाबादसाठी जाणारी. 9:15 वाजलेत. आपल्या फ्लाईटचा टायमिंग आहे 10:15चा. समोर आपण पाहू शकता आपली फ्लाईट. ही काच आहे ना थोडीशी ब्लर आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे. नाहीतर काय नजारा आहे बघा. आपण 2 स्टार एअरच्या फ्लाईट सोबत. गाझियाबाद अमृतसर निघाली आहे फ्लाईट टेक ऑफसाठी. फायनली चला आता बोर्डिंग टाईम झालेला आहे आपला. फ्लाईट दिसायला एक नंबर दिसते. 52. चला फायनली बोर्डिंग टाईम. थँक्यू. माझ्या मागचा सेक्शन बघता हा फर्स्ट क्लास, इकडे इकॉनॉमी सीट आपली. सगळ्यात पहिल्यांदा बॅग ठेवून देऊयात. मी आपल्याला आत्ता दाखवलं फर्स्ट क्लास. समोरचा जो पटाता दिसतोय ना त्याच्या पुढे फर्स्ट क्लास आणि त्याच्या मागे इकॉनॉमी. सीटचा जर डिफरन्स बघितला दोघांमध्ये, मला तर हा पण चांगलाच वाटतो. असं काही एवढं म्हणजे नॉर्मल इकॉनॉमीसारखं नाही आहे, प्रीमियम इकॉनॉमी टाईपच वाटते मला. आणि इकडे आपल्याला 2 विंडो फायनली नेहमीप्रमाणे इकडे पण आहे, या साईडला पण आहे. तर सीट कशी आहे मी पाठवट आपल्याला दाखवून घेतो. आपण बघताय
लेग स्पेस भरपूर आहे। या साईडला आपल्याला टेबल आहे, ट्रे टेबल, तो पण मजबूत आणि मोठा आहे। हँडरेस्ट पण चांगले प्रॉपर आहे। वरच्या साईडला आपण इकडे बघतो, इकडे AC ब्लोअर्स आहे, AC प्रॉपर येतो, इथं रीडिंग लाईट, इकडे या साईडला स्पीकर आहे। तर मंडळी, आपल्याला व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका। आणि हां, आज ऑन बोर्ड जर काही चांगलं असेल फूड तर नक्की ट्राय करणार आहे मी। 10:20 झालेत, आपल्या शेड्यूल टाईमच्या 5 मिनटं लेट आपली फ्लाईट निघाली नांदेड एअरपोर्टपासून, आपण पाहताय। आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी दरवेळेस आपल्याला स्पीड दाखवतो ज्यावेळेस फ्लाईट एअरमध्ये असते। ह्यावेळेस आपण ज्यावेळेस स्टार्टअप घेणार आहे फ्लाईट, त्यावेळेस मी आपल्याला आपल्या फ्लाईटचा स्पीड दाखवणार आहे। आणि ही जी विंडो आहे ना, थोडीशी अनकम्फर्टेबल काइंड ऑफ आहे, बघताय आपण, मी बसलो इथं, ही या साईडला अर्धी, या साईडला अर्धी अशी आहे, पण ठीक आहे, आता ॲडजस्ट करायला लागेल आपल्याला। फ्लाईटने पिकअप घेतला बघताय आपण, तर रनवेवर आहोत आपण। थर्टी सेकंड्समध्ये 0 to 40 to 56 300चा स्पीड गेन केला आहे। 300च्या स्पीडवर टेक ऑफ झालं आपलं फ्लाईट्स। नांदेड शहर बघू शकताय। भेटूयात पुन्हा एकदा नांदेड, एक नंबर वाटलं, पहिल्यांदाच आलो होतो नांदेडमध्ये। आणि आपल्याकडून मला सर्वात जास्त जे क्वेश्चन्स येतात फ्लाईट जर्नी दरम्यान, की आपण मोबाईल कसे यूज करता ऑन बोर्ड फ्लाईटमध्ये असताना, तर मी फ्लाईट मोडवरच यूज करतो। पण फ्लाईट मोडवरच सुद्धा आपण व्हिडिओग्राफी तर करू शकतो। आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण हे पाहताय, स्पीडोमीटरसुद्धा आपण फ्लाईट मोडवर ठेवून यूज करू शकता। हे सगळ्यात महत्त्वाचं, याच्यासाठी आपल्याला नेटवर्कची गरज लागत नाही। तर एलिव्हेशन आपण जबरदस्त गेन केलं आहे, ढगांच्या पूर्ण वरती आलो आहे। आणि आता इथून सुंदर लेअर दिसते आपल्याला ढगांची। या साईडला आपण पाहताय स्टार एअर, पहिलाच एक्सपिरियन्स आहे आपला स्टार एअरसोबत। फ्लाईट टेक ऑफ करण्यापूर्वी कॅप्टनने अनाऊन्समेंट केली होती की आपल्या फ्लाईटचा जो ड्युरेशन टाईम असणार आहे तो 1 तास 20 मिनटं असणार आहे। आणि जे एरियल डिस्टन्स आहे ते जवळजवळ 700 ते 800 किलोमीटर आहे, तर तेवढं लागलंच। 1 तास तर धरून चाला, आपण 20 मिनटं कमी जास्त होऊ शकतात, पण 1 तास तर लागणारच आहे। आणि फ्लाईटने आपल्याला जबरदस्त असं स्पीड गेन केलेलं आहे। आता काही क्षणातच 700च्या वर जाईल आपला स्पीड। फूड सर्विंगसुद्धा आता चालू झालेली आहे, आपण बघताय फ्लाईटमध्ये। सगळ्यात महत्त्वाचं प्राधान्य दिलं जातं ज्यांनी प्री बुक केलेलं आहे ऑलरेडी फ्लाईट बोर्ड करण्यापूर्वी, त्यांना पहिल्यांदा सर्व केलं जातं। त्याच्यानंतर मग ज्यांना ऑन बोर्ड ही सुविधा अवेल करायची आहे तर मग ते नंतर त्यांना प्राधान्य दिलं जातं। बघूयात आता कसं होतं। जळगाव ते पुणे आपण प्रवास केला होता, त्या व्हिडिओमध्ये सर्वात जास्त विचारण्यात आलेला प्रश्न म्हणजे फ्लाईटचं तिकीट किती, तर त्याच्यामध्ये सुद्धा मी सांगितलं होतं, पण आय डोंट नो व्हिडिओ आपण पूर्ण पाहत नाही। त्यामुळे मी रिक्वेस्ट करतो आपल्या सर्वांना की आपण व्हिडिओ पूर्ण पहा, आपल्याला सर्व डिटेल व्हिडिओमध्येच असते। तर या फ्लाईटचं जे तिकीट आहे ते एंड टू एंड 6100 रुपये आहे, आणि प्लस विंडो सीटसाठी मी 400 रुपये दिले, म्हणजे टोटल 6500 रुपये याचं टोटल फेअर लागले। इकडची दृश्य बघा, आपण स्वर्गात आल्यासारखं वाटतं की नाही। फ्लाईटचा स्पीड बघता आपण 700च्या वर गेलेला आहे आता। आणि त्यांनी काय काय प्रोव्हाइड केलं बघा, हे मॅगझिन आहे, मॅगझिन द रायझिंग स्टार। ह्याच्यामध्ये बघा ही कूलबर्ग जी नॉन अल्कोहोलिक बिअर आहे ते सर्व त्यांनी दिलेलं आहे। खूप साऱ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत, जिथे जिथे त्यांची फ्लाईट जाते त्या सर्व ठिकाणांची त्यांनी थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला। आपण बघता इथे रायपूर वगैरे आहे, फूड वगैरे कुठल्या प्रकारचं दिलं जातं। एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे, एक मिनिट। हां, हे बघा कनेक्टिंग रिअल इंडिया। आता इथं आपण पाहू शकता यांची फ्लाईट कनेक्टिव्हिटी कुठून कुठपर्यंत आहे, त्यांनी मॅपवरून दाखवलं आहे। आपण हा व्हिडिओ पॉज करून इथं आपण पाहू शकता। जर स्टार एअरने आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे तर हे आपल्यासाठी खूप उपयुक्त होणार आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त हे सेफ्टी कार्ड आपल्याला दिलेलं आहे,
सीट बेल्ट कसं लावायचं, बाकीच्या गोष्टी कशा यूज करायच्या हे इथे यांनी यात दिलेलं आहे. याची अवस्था थोडीशी खराब आहे पण ठीक आहे. फ्लाईट टेक ऑफ करून आपल्याला फक्त 20च मिनटं झालेत. नांदेडवरून आपण टेक ऑफ केलं होतं आणि आत्ता आपण जवळजवळ मेहकरच्या इथं पोचलो आहे. इथं बघताय मेहकर, समोर आता अकोला, खामगाव. आता कसा प्रवास असणार आहे हे मी आपल्याला दाखवेलच. एक्झॅक्टली माझा पण हा नवीन रूट आहे त्यामुळे मला पण माहिती नाही, पण आपण इथं बघताय. पण मला वाटतं इथून असं भुसावळ वगैरे या साईडनी पुढे जाईल. भुसावळ, जळगाव. 10:41 झालेत. शेगावपर्यंत फ्लाईट पोहोचली आपली. बघताय apart from Maggie, what option do we have right now? Sir? Yes, to eat apart from Maggie, what option we We have? have poha, upma, Okay, we have makhana, jackfruit, we have cashew and almonds. okay, Maggie. And noodles? How much I need to pay? 300. आणि आपली आता फ्लाईट महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करून, बारानपूर क्रॉस करून आपण आलो आहे आता MP मध्ये. पुढे चाललो आहे आता आपण खांडव्याच्या दिशेने. हो, आता खांडव्यापासून लेफ्ट घेईल मला असं वाटतंय. सेंधवा वगैरे या साईडला चालली आहे फ्लाईट. आपण बघताय सेंधवा या साईडलाच चालली आणि इकडूनच मग गुजरात वगैरे स्टार्ट होऊन जाईल. तर बघताय आपण मॅगी घेतली, मॅगी मसाला नूडल्स. प्राईज आहे याची 300 रुपये. दुसरे ऑप्शन्स होते मखाना वगैरे, ड्रायफ्रूट्स, ते काय मला पटलं नाही. तर बघू आता मॅगी थोडीफार. नाश्ता काही केला नव्हता मी, सकाळी फक्त कॉफी घेऊन आलो होतो. तर ठीक आहे, आता मॅगी 2 मिनटं आपली रेडी टू ईट आहे. 2 मिनटं गरम पाणी टाकले त्याच्यामध्ये. व्ह्यू बघा मंडळी, आपण काय जबरदस्त दिसतं. जवळजवळ 35,000 फुटावरून आपण आता फ्लाय करतोय आणि स्पीड आहे आपला 700च्या वर. मॅगी आपली रेडी झाली. एवढ्या हाईटवर फ्लाईटमध्ये मॅगी खायची मजा वेगळीच आहे. चला आता ट्राय करून सांगतो कशी आहे. रेडी टू ईटचं काय टेस्ट सांगणार, ॲव्हरेज टेस्ट पण ठीक आहे. काम चालव. लोकेशन इकडं बघा तुम्ही, एक नंबर. आतापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे ना स्टार एअरसोबत एक नंबर आहे. मजा आली. बघताय आपण आता खांडव्याच्या पुढं आलो आहे. मगाशी आपण या साईडला होतो, अकोला वगैरे इकडे बारानपूर या साईडला होतो. इथून आता ही गुजरात बॉर्डर आहे आणि मग इथेच कुठेतरी अहमदाबाद आहे. ॲक्च्युली दाखवत नाही आता, काय माहिती. लोकेटच पहिला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, आय डोंट नो. थँक्यू मंडळी. 11:19 झालेत आपण पाहताय आणि आत्ताच आपल्या कॅप्टनने अनाऊन्समेंट केली आहे लँडिंगसाठी. म्हणजे आपण बोर्ड केलं होतं फ्लाईट 10:20 1 तासात आपण इथपर्यंत पोहोचलो आहे. मला वाटलंच होतं 1 तासाच्या वर काही जास्त टाईम लागणार नाही. Cabin crew, please be seated for landing. Thank you. साबरमती नदी बघताय आपण. एक नंबर आणि शेजारीच स्टेडियम आहे. वंदे भारत ट्रेन चालली आहे. It's landing time.
वेलकम टू अहमदाबाद. सरदार वल्लभभाई पटेल इंटरनेशनल एयरपोर्ट फर्स्ट टाइम आलो आहे. समय बाहर का तापमान 20 डिग्री सेल्सियस है. अब आप अपने मोबाइल फ़ोन का प्रयोग कर सकते हैं. मंडळी 11:40 झालेत. आपण लँड केले सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्टला आणि जसं सांगितलं होतं 1 तास 20 मिनटं लागतील तेवढेच लागले. वरती पण आपण एरियल वाईज आपण वरती 1 तासातच आलो होतो. लँड करायला अजून 20 मिनटं लागली. आता ही जी फ्लाईट आहे ना ही पुढे कंटिन्यू भुजपर्यंत पण जाणार आहे. आता याच्यात काही पॅसेंजर डायरेक्ट जाणार आहे ते आता याच्यातच थांबतील आणि बाकीचे अहमदाबादला जे डिबोर्ड करणार आहेत ते आता उतरतील. चला आता जाऊया बाहेर. थँक्यू. आपण पाहिलं काही पॅसेंजर्स बसले होते ते भुज जाणारे होते. या साईडला आपण बघता बॅगेज काउंटर. इकडे स्टारबक कॉफी. या साईडला वॉशरूम. मस्त वाटतं एअरपोर्ट मस्त आहे. तर फायनली मंडळी एअरपोर्टच्या बाहेर आले. आपण पाहताय सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्ट अहमदाबाद. तर एक्सपिरियन्स कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा आजच्या आपल्या फ्लाईट जर्नीचा. सगळ्यात महत्त्वाचं सकाळी फ्लोरेन्स हॉटेलमधून चेकआउट केलं त्याच्यानंतर रिक्षा पकडून आपण एअरपोर्टला आलो. 70 रुपये लागले जे की 50च लागले पाहिजे होते पण मला थोडंसं डाऊट आल्यामुळे तो प्रॉब्लेम झाला. तर आपण लक्षात ठेवा व्हिडिओ बघा आपल्याला समजेल काय झालं ते. त्यानंतर एअरपोर्ट ठीकठाक वाटलं मला नांदेडचं कारण की एकच एअरलाईन्स ऑपरेट करते त्याच्या 3-4 फ्लाईट आहेत तर त्या मानाने ठीक आहे. आणि त्याच्यानंतर फ्लाईट एक्सपिरियन्स जो स्टार एअरचा होता तो अमेझिंग होता. त्याच्यामध्ये फर्स्ट क्लासच्या सीट पण होत्या आणि त्याच्यानंतर इकॉनॉमी होतं. तर आपण इकॉनॉमीमध्ये बसलो होतो. इकॉनॉमी जबरदस्त एक्सपिरियन्स होता. फूड ट्राय केलं रेडी टू इट होतं. त्याच्यात काय एक्सपिरियन्स शेअर करायचा ते काय नॉर्मलच असतं. बाकीचं तिकीट पण मी आपल्याला सांगितलं टोटल 6,500 रुपये लागले मला इन्क्लुडिंग तिकीट आपलं जे सिटिंग चेअर जी मी बुक केली होती ती कारण की तसे 6,100 रुपये होते आणि त्याच्यानंतर 400 रुपये एक्स्ट्रा मला लागले सीट बुक करायला विंडो सीट. आणि त्याच्यानंतर आपला जो फ्लाईट एक्सपिरियन्स होता इन दी एअर तो 1 तास 20 मिनटं लागले आपल्याला टोटल आपण टेक ऑफ केल्यानंतर लँड करेपर्यंत. जबरदस्त असा एक्सपिरियन्स होता आणि एअरपोर्ट तर जबरदस्त आहेच अहमदाबादचं. तर मंडळी चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हां इंस्टाग्रामला आपण मला फॉलो केलं नसेल इंस्टा आय डीला फॉलो करा. इंस्टा आय डी आहे पुणेरी.हमसफर. जय महाराष्ट्र.